Hello my dear friends. Today we are going to learn few concepts in accounting. These terms or terminologies often used in accounting. Number 1, it is a debtor. Then second, it is a creditor. Then trade creditor, trade debtor, sundry debtor and sundry creditor. So these 6 terms often used in accounting that we are going to understand. So let's begin. What is the meaning of debtor and creditor? A person who owes money to the business is called as a debtor. अशी व्यक्ती जी आपल्या व्यवसायाला पैसे देऊ लागते. A person who owes money. owes म्हणजे काय? देऊ करणे. owes म्हणजे देऊ करणे. आता आपल्या व्यवसायाला कोण पैसे देऊ लागतात? Who owes money to the business is called as a debtor. In picture you can see two persons are there. One is the seller, another is the buyer. सेलर म्हणजे कोण? विक्रेता. जर विक्रेत्याने खरेदीदाराला बायरला एक 10,000 रुपयाचा माल जर उधारीने विकला असेल 10,000 रुपये 10,000. 1000 कसं लिहितात इंग्रजीमध्ये? के. कारण के स्टँड्स फॉर किलो. आपण कम्प्युटरमध्ये किलोबाईट मेगाबाईट दॅट इज 1 किलो स्टँड्स फॉर 1000. 10,000चा माल उधारीने विकला म्हणजे इथे सेलर आणि बायर अशी दोन व्यक्ती आहेत. ए पर्सन हु ओज मनी टू द बिझनेस म्हणजे या बायर कडून, यांना आपण नाव देऊया. सपोज सेलरचं नाव आहे मिस्टर एक्स आणि बायरचं नाव आहे मिस्टर वाय. म्हणजे या ठिकाणी एक्स इज ए क्रेडिटर अँड वाय इज ए डेटर. म्हणजे आपल्याला या बायर कडून, खरेदीदाराकडून 10,000 रुपये यायचे आहेत. म्हणजे या बायरला आपण काय म्हणायचं? करेक्ट, डेटर असं म्हणायचं. नेक्स्ट, ए पर्सन टू हुम म्हणजे अशी व्यक्ती ज्याला, टू हुम बिझनेस ओज मनी इज कॉल्ड क्रेडिटर ऑफ द बिझनेस. म्हणजे अशी व्यक्ती, ए पर्सन टू हुम म्हणजे अशी व्यक्ती ज्याला आपला व्यवसाय पैसे देऊ लागते. बिझनेस ओज मनी इज कॉल्ड क्रेडिटर ऑफ द बिझनेस. म्हणजे उदाहरणार्थ जर आपण एखाद्या व्यक्तीकडून माल खरेदी केला असेल तर ज्याच्याकडून उधारीने माल खरेदी केला म्हणजे इथे वायच्या दृष्टिकोनातून एक्स हा क्रेडिटर आहे. म्हणजे साधी सोपी व्याख्या आपण लक्षात ठेवायची. येस, ए पर्सन हु ओज मनी टू द बिझनेस इज कॉल्ड डेटर. ए पर्सन टू हुम बिझनेस ओज मनी इज कॉल्ड क्रेडिटर ऑफ द बिझनेस. म्हणजे जो सेलर असतो तो उधारीने माल विकतो तो क्रेडिटर आहे. म्हणजे मराठीतून त्याला आणखी एक शब्द आहे. येस, मराठीमधून आपण सेलरला धनको, बायरला आपण डेटर असं शब्द आहे. बायरला आपण डेटर म्हणायचं. डेटर म्हणजे ऋणको. ओके, सो द मराठी वर्ड्स इट इज लिटिल बट डिफिकल्ट बट जस्ट फॉर अंडरस्टँडिंग. काही दिवसांनी तुम्ही इंग्रजीमध्येच लक्षात ठेवणार आहात. नाव कम टू द नेक्स्ट कन्सेप्ट. व्हॉट इज अ ट्रेड डेटर? ट्रेड डेटर म्हणजे काय? ट्रेड म्हणजे व्यापार आणि ट्रेड डेटर म्हणजे काय? ए पर्सन फ्रॉम हुम बिझनेस हॅज टू रिसीव फॉर सेलिंग ऑफ गुड्स और सर्व्हिसेस ऑन क्रेडिट इज नोन ॲज ट्रेड डेटर. ए पर्सन फ्रॉम हुम बिझनेस हॅज टू रिसीव म्हणजे एखाद्या व्यक्तीला आपण उधारीने माल विकला असेल किंवा त्यांना आपण सेवा पुरवली असेल तर ती व्यक्ती आपल्या दृष्टिकोनातून कोण आहे? ट्रेड डेटर म्हणजे व्यापारी डेटर. ओके, व्यापारी म्हणजे आपण त्यांच्या संग काय करतोय? येस, ट्रेडिंग करतोय. गुड्स
म्हणजे माल आणि सर्व्हिसेस म्हणजे सेवा. आपण एक तर माल विकला असेल किंवा सेवा दिली असेल पण उधारीने दिली असेल. सो ही इज अ ट्रेड डेटर. विल सी द एक्झाम्पल. A purchased goods from B. मिस्टर A purchased goods from B. A ने B कडून माल विकत घेतला असेल म्हणजे A कोण आहे? बायर. B कोण आहे? सेलर. म्हणजे A ने B कडून काय केलं? माल खरेदी केला. म्हणजे B कडून आपल्याला माल आलेला आहे. A कोण आहे? बायर आणि B कोण आहे? सेलर. मग या ठिकाणी डेटर कोण आहे? हा, व्याख्या काय सांगितली? फ्रॉम हुम बिझनेस हॅज टू रिसीव. व्यवसायाला पैसे यायचेत. मग इथे बीच्या दृष्टिकोनातून एने उधारीने माल खरेदी केला ऑन क्रेडिट म्हणजे ए कडून पैसे यायचेत. म्हणजे ए हा कोण आहे? ट्रेड डेटर, व्यापारी ऋणको. ओके, नाव कम टू द नेक्स्ट कन्सेप्ट. इट इज अ ट्रेड क्रेडिटर. ए पर्सन टू whom business has to pay for buying goods or services on credit. जर आपल्या व्यवसायाने कुणाकडून उधारीने वस्तू किंवा सेवा विकत घेतल्या असतील तर त्या व्यक्तीला आपण काय म्हणायचं? क्रेडिटर. सी द सेम एक्झाम्पल. ए परचेस्ड गुड्स फ्रॉम बी ऑन क्रेडिट. ए ने बी कडून उधारीने माल खरेदी केलेला आहे. ए कोण आहे? बायर आहे. आता बायरच्या दृष्टिकोनातून म्हणजे ए च्या दृष्टिकोनातून सेलर जो आहे, बी जो आहे, कोण आहे तो? तो ट्रेड क्रेडिटर आहे. अलग लक्षात? सो बी इज द ट्रेड क्रेडिटर. म्हणजे आपल्याला बी ला पैसे द्यायचे आहेत. म्हणजे नॉर्मल डेटर आणि ट्रेड डेटर आणि ट्रेड क्रेडिटर ह्याच्यामध्ये फरक आहे. ज्या व्यक्तीकडून पैसे यायचे असतात तो डेटर असतो. पण जर त्याला तुम्ही माल विकला असेल, व्यापार केला असेल, व्यवसाय केला असेल तर तो ट्रेड क्रेडिटर आहे, ट्रेड डेटर आहे. ओके, नाउ कम टू द नेक्स्ट कन्सेप्ट, सन्ड्री डेटर्स अँड सन्ड्री क्रेडिटर्स. विद्यार्थी मित्रांनो, आपण वर्षाच्या शेवटी बॅलन्स शीट बनवताना आपण हे टर्म्स आपण वापरात घेतो. आता आपण अनेक लोकांना माल विकतो, परंतु 31 मार्च रोजी ऑन अ पर्टिक्युलर डेट, दॅट इज ऑन 31 मार्च, आपल्याला इन्कम टॅक्सला रिपोर्ट्स द्यायचे असतात, बॅलन्स शीट बनवायचं असतं. तर 31 मार्च रोजी तुम्हाला जेवढ्या डेटर्स कडून पैसे यायचे असतात त्या सर्वांना मिळून आपण काय म्हणायचं? ट्रेड डेटर्स. सो ऑल ट्रेड डेटर्स ऑफ द बिझनेस टुगेदर इज कॉल्ड ॲज सन्ड्री डेटर्स. Sundry means all debtors. Okay, and come here, sundry creditors. Sundry creditors means all trade creditors of the business together is called as sundry creditors. म्हणजे ज्या ज्या लोकांकडून, जर तुमचं कॉस्मेटिक्सचं दुकान असेल किंवा एक शॉपिंग मॉल असेल, छोटंसं सुपर मार्केट असेल, तुम्ही होलसेल मार्केटमधून काय करता? यांच्याकडून तुम्ही चपला विकत घेणार, यांच्याकडून कपडे विकत घेणार, यांच्याकडून काही कॉस्मेटिक्स मटेरियल विकत घेणार, इथून तुम्ही चेन विकत घेणार. तर हे सगळे जे सेलर दिसतात ते हे तुम्हाला जर 1 महिन्याची क्रेडिट पिरियड देत असतील तर ऑल ट्रेड क्रेडिटर्स ऑफ द बिझनेस टुगेदर ऑन अ पर्टिक्युलर डेट, येस, ऑन अ पर्टिक्युलर डेट. म्हणजे कोणती डेट? 31 मार्च असेल किंवा 3 महिन्यांनी तुम्ही रिपोर्ट बनवत असतील तर 30 जून किंवा 31 ऑक्टोबर, ज्या दिवशी तुम्ही सगळे क्रेडिटर्स त्यांचा बॅलन्स तुम्ही काढणार त्याला आपण काय म्हणायचं? सन्ड्री क्रेडिटर्स. सो सन्ड्री डेटर्स मीन्स ऑल ट्रेड डेटर्स and sundry creditors means all trade creditors. ट्रेड हा शब्द फार महत्वाचा आहे. म्हणजे ज्यांच्या संग तुम्ही व्यापार करत आहात. आता ट्रेड हा शब्द का महत्वाचा आहे? उदाहरणार्थ तुम्ही
कपड्यांची खरेदी विक्री करत असाल किंवा तुम्ही या ठिकाणी किराणा माल खरेदी विक्री करताय, लोकांना तुम्ही उधारीने किराणा माल विकताय, म्हणजे हे सर्व जे आहेत हे तुमचे कोण आहेत? सन्ड्री डेटर्स. परंतु तुमच्याकडे एक फर्निचर जुनं झालंय आणि ते फर्निचर तुम्ही उधारीने विकलं असेल, तर फर्निचर विकलं, ओळखीच्या लोकांना उधारीने विकलं, 2 महिन्यांनी पैसे येणार आहे, फर्निचरची किंमत 5,000 आहे, मग तो जो डेटर आहे त्याला तुम्ही सन्ड्री डेटर म्हणायचं नाही आणि त्याला ट्रेड डेटरही म्हणायचं नाही, कारण त्याला आपण असेट विकलेला आहे, गुड्स विकलेलं नाही. सो ऑल ट्रेड डेटर्स ऑफ द बिझनेस टुगेदर. आता ट्रेड डेटर्स म्हणजे काय? ज्यांना आपण माल विकला किंवा काय विकला? आपण सेवा दिलेली आहे. मग आपण फर्निचर म्हणजे हा आपला माल नाहीये. आपण कन्सेप्ट पाहणार आहोत. डेफिनेशन ऑफ गुड्स, मीनिंग ऑफ गुड्स. ओके विद्यार्थी मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये लिहा. अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त मित्रांना, मैत्रिणींना हा व्हिडिओ पाठवा. धन्यवाद. बाय बाय.